ए बेवड्या, माझ्यासाठी कोल्ड्रिंक आण. बघतो काय असा, जा. सिरियसली यार अनिका, आज जे काही झालं ना मी अजूनही शॉकच आहे. म्हणजे आय मीन ऋषी सरांनी जो काही तुझा पचका केलाय, असं कसं वागू शकतात ते तुझ्याशी? आणि अनिका, ऋषी सरांनी तुला प्रपोजच नाही केलं, याचा अर्थ ते या लग्नात इंटरेस्टेडच नाहीये. देन व्हॉट अबाउट युअर एंगेजमेंट? ती होईल ना? ऑफकोर्स एंगेजमेंट तर होईलच. पण कशी? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तीच आहे. लेट मी टेल यू. सो आला गाउट शॉप नंबर 3. एनिवे, कुठे होती मी? हां, सांगत होती मी. ग्रॅनी आजी आहे ना, ग्रॅनी आजी, तिने असा गेम खेळलाय ना, काय सांगू, की माझा सगळा बदला पूर्ण करून टाकलाय. तिनेच घेऊन टाकलाय. नयनतारा आंटी अशी घाबरली आहे ना, की ती माझं आणि ग्रॅनी आजीचं ऐकल्याशिवाय काही करतच नाही. आता तिला आमचंच ऐकावं लागतं, एवढी घाबरली आहे ती. त्यामुळे काही केलं ना तरी लग्न तर होणारच. ग्रॅनी आजी ग्रेट आहे यार, ग्रेट अँड डेंजरस टू. ग्रॅनी कोणाची आहे? अनिका महाजनची. नयनतारा मॅडम घाबरल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही खबर कमळीला द्यायलाच पाहिजे. अहो ऋषी सर, सॉरी सॉरी सॉरी. सॉरी. ऋषी सर, तुम्हासनी लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाई तुमचा संसार सुखाचा करो. काय मग आमासनी बोलवणार की नाही लग्नाला? का लग्नाचा लाडू एकट्यानं खाणार आहे? ऋषी सर, तुम्ही काय बोलला नाहीत, म्हणजे सगळं काय अचानक झालं का? आता तुला काय सांगू माझी काय अवस्था आहे. हे असं काही होणार आहे याची मला तरी कुठे कल्पना होती. हो, अचानकच ठरलं सगळं. आणि सॉरी, मी त्या दिवशी येऊ नाही शकलो. आईचा फोन आला होता अर्जंट. मी निघतो, माझं लेक्चर आहे. बाय. कमळे, अगे कमळे, अगं थांब की. कुठं गायब झाली होतीस? मी तुला केव्हापासून हुडकायलोय. अगं वर्गातच आलतो, पण मध्येच ऋषी सर भेटलं म्हणजे धडकलंच. अगं मग काय बोललीस काय तू त्यांच्या संग? निंगे, मी त्यासने अभिनंदन केलं, तर त्यांच्या चेहऱ्यावर काही भावच नव्हता ग. माझी खुशबिश काही वाटलं नाही. उगले टेन्शन मध्ये दिसत होते बघ मला तर वाटतंय काहीतरी गडबड आहे. हे लगीन म्हणजे नक्कीच काहीतरी गोळ आहे बघ निंगे. कमळे, आपण प्राजूला जाऊन विचारूया काय? होय, तसं मी सकाळ दरम्यान ती कॉलेजमध्ये दिसलेलीच नाही. होय, ती घरातच असेल, आपण तिला फोन लावून विचारूया. चल. पण एकदम असं काय झालं ग? म्हणजे एवढ्या लहान वयात असा त्रास, कशाचा स्ट्रेस घेतलायस का तू? नाही, स्ट्रेस असं नाही. बाहेर कामं इतकी असतात त्याच्यामुळे जरा ठीक आहे. पण आता फक्त कामाचाच ताण आहे ना? दुसरं काही नाही ना? नाही हो, दुसरं काहीच नाही. पण तुम्ही असं का विचारताय? नयनतारा, मी अचानक एक बातमी ऐकली. म्हणजे ती बातमी ऐकून मला आनंदच झाला, पण माझा विश्वासही बसेना. म्हणजे ऋषी सारखा मुलगा जावई होणार ही गोष्ट कोणालाही आवडेलच, पण
मला असं वाटलं की खरंच तू अनिकाची निवड केलीस. म्हणजे मी स्पष्टच बोलते. अनिका माझी नातच आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण तरी हे मी मान्य करते की ती अतिशय अल्लड आहे, लाडावलेली आहे. तिच्याकडून खूप चुका झाल्या आहेत. म्हणजे खरं तर तू सून म्हणून अनिकाची निवड केली आहेस या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही आहे. नाही असं नाही. म्हणजे बघा ना, आपल्या दोन्ही कुटुंबांचे किती जुने संबंध आहेत. अगदी माझे सासू सासरे, तुम्ही, सदानंद सर, किती जिव्हाळ आहे. आणि या पिढीने सुद्धा बिझनेसच्या निमित्ताने ती आपुलकी जपली आहे, नाही का? हो. आणि ऋषीसाठी आम्ही स्थळ बघतच होतो. तेवढ्यात मला कळलं की अनिकाचं ऋषीवर प्रेम आहे. आणि स्थळ अगदी समोरून चालून आलं ना. मग म्हटलं कशाला नकार द्यायचा ना. त्याच्यामुळे ठरवून टाकलं. तू हा असा विचार केलास हे खरंच आमच्यासाठी खूप आहे. तुला मी म्हटलं तसं अनिका खूप अल्लड आहे. पण ऋषीबद्दल मला खात्री आहे. तो तिला नीट सांभाळेल, तो तिला योग्य मार्गावर आणेल याची खात्री आहे मला. हो ना, मलाही ऋषीबद्दल पूर्ण खात्री आहे. शेवटी तो सगळं ठीक करेल. नयनतारा, मला खरं खरं सांग, तू हे सगळं खरंच मनापासून करतेस ना ग? म्हणजे कॉलेजच्या त्या इलेक्शन प्रकरणापासून तू तर अनिकाचं तोंडही पाहायला तयार नव्हतीस, म्हणून विचारते. आता तुम्हाला काय सांगू, मी या लग्नाला होकार का दिलाय. मी जर तुम्हाला खरं सांगितलं तर काहीही होऊ शकतं. नयनतारा, अगं तुझ्या मनात काही असेल तर मोकळेपणाने बोल माझ्याशी. कुठलाही संकोच ठेवू नकोस. सांग मला. देवा, काय करू. पण आत्ता इथे कामिनी, रागिणी कोणी नाही आहे. हाच एक चान्स आहे. अन्नपूर्णाताईंना सगळं सांगून टाकू का? राजू, आजपासून तुझं सगळं बंद. नो पार्टीज, नथिंग. घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, क्लासला जायचं नाही, कुठेच जायचं नाही, कळलं?